राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर येते। 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळणार आहे। माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% पर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे, तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही। फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये 2 वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात। कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। आता मोबाईलवरती मेसेज येणार आहे। कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत। प्रति शेतकरी 2 लाख रुपये कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कालच सगळ्यात मोठी ही खुशखबर शेतकऱ्यांना दिलेली आहे। आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट 2 लाख रुपये हे पूर्ण कर्जाचे हे पैसे जमा होणार आहेत। आणि आता तुम्हाला पण हा मेसेज कधी पण येऊ शकतो। आता कर्ज कोणत्याही क्षणी या शेतकऱ्यांचं माफ होऊ शकतं। पण एक गोष्ट लक्षात घ्या, काही कामे आता मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलेली आहेत, पण ती कामे करायची आहेत तरच कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे मिळणार आहेत। आणि मग आता कोणती कामे करायची आहेत आणि पैसे कधीपासून वाटप होणार आहेत, ही सर्व माहिती या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसा निर्णय सरकारने घेतलेला आहे। कर्जमाफीचे पैसे थेट सरकार देणार आहे। 2 लाख रुपये आता खात्यावरती टाकण्याचं काम देखील सुरू असून कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी पण ही माहिती दिलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण संपूर्ण माहिती दिल्याचं बघायला मिळत आहे। आता सर्व माहिती आपण यामधून पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या किसान कॉर्नर चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाची बातमी रोजच्या रोज सर्वात आधी आपल्याला बघायला मिळेल। तर चला आता कर्जमाफीचे पैसे कधीपासून वाटप होणार आहे सर्व माहिती आपण पाहूयात। तर बघा शेतकरी बांधवांनो, अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे। बरेच शेतकरी काल म्हणत होते की पैसे कधी येणार, आज येणार की उद्या येणार। तर बघा प्रतीक्षा पूर्णपणे शेतकऱ्यांची संपलेली आहे। आता तुमच्या खात्यावरती पूर्ण पैसे हे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत आणि हे पैसे काय 1 लाख 1.5 लाख नाहीत, तर पूर्ण 2 लाख रुपयेची रक्कम ही शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि शेतकरी आता चांगलाच खुश होणार आहे। बघा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ही ऐतिहासिक निर्णय आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्यामुळे काही थोड्याफार प्रमाणात शेतकरी नाही तर सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपये आता देण्यात येणार आहेत। हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता बँक खात्यावर लगेच येणार आहेत। मित्रांनो, पूर्ण रक्कम ही बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर बँक खात्यावरती रक्कम येताच तुम्हाला मेसेज येईल आणि तुम्हाला कळेल की 2 लाख रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, आपलं कर्ज माफ झालेलं आहे। पण हे पैसे आता मिळण्यापूर्वी काही कामे शेतकऱ्यांना करायची आहेत। ती कामे जर पूर्ण केलेली असतील तरच हे 2 लाख रुपये ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, चला यातील कोणती 3 कामे ही करायची आहेत, पण माहिती ही तुम्हाला पुढे दाखवतो। यासाठी तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकी कोणती कामे केल्यावरती पैसे मिळणार आहेत। कारण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना आता 2-3 कामे पुढच्या 4 ते 5 दिवसात करून घ्यायची आहेत। म्हणजेच आता पैसे वाटप कोणत्याही क्षणी हे शेतकरी बांधवांना सुरू होऊ शकतं आणि ते पैसे खात्यावरती येणार आहेत। त्यामुळे तुम्ही आजच्या आज जेवढं होईल तेवढं ही कामे करून घ्या। जर ही कामे तुम्हाला आजच केली तर लगेच तुमच्या खात्यावरती कोणत्याही क्षणी 2 लाख रुपये कर्जमाफीचे हे जमा झालेलं हे दिसून येणार आहे। त्यामुळे तुम्हाला चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला मग कोणती कामे हे शेतकऱ्यांना करायची आहेत आणि कर्जमाफीचे पैसे आता हे कोणत्याही क्षणी वाटप सुरू होणार आहे। आज रात्रीपासून वाटप सुरू होणार आहे की उद्या सकाळपासून पैसे जमा होणार आहेत किंवा दुसरी कोणती तारीख आहे का, ही सर्व काही माहिती या ठिकाणी आता आपण यामध्ये सांगणार आहोत। तर इथून पुढच्या राहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता तुम्हाला खरंच कर्जमाफीची गरज असेल तर 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर काही कामे आता करायची आहेत। मग ती माहिती तुम्हाला ही लगेच सांगतो। कोणतीही कामे करायची असतील तर ही माहिती पाहण्यासाठी कोणती कामे करायची आहेत ती माहिती
पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनी थोडासा वेळ काढून आता लक्ष देऊन ही माहिती ऐकत चला। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये तुमचा मोठा फायदा आहे। मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत ते पण आज आपण यामधून बघणार आहोत। बघा, कर्जमाफीचे पैसे आता मंजूर झाले आहेत। आतापर्यंतची आनंदाची बातमी, जी रक्कम मंजूर व्हायला वेळ लागलेला होता, लवकरच मंजूर होत नव्हती, अखेर कर्जमाफीची रक्कम ही मंजूर झाली आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील पण यामधील मोठी माहिती दिलेली आहे। शेतकरी बांधवांनो, बँक खात्यात आता पैसे 2 लाख रुपये पडणार आहेत, तसेच जमा होणार आहेत। बघा, एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे संपूर्ण आदेश दिलेले असून आता तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आता एकदम वेगवान गतीने कर्जाचे 2 लाख रुपये हे शेतकरी बांधवांनो हे तुम्हाला मिळणार आहेत आणि डायरेक्ट बँकेच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत। आणि मित्रांनो, यामध्ये बघा की आदेश दिलेला आहे आणि नेमका आदेश हे काय आहे। आजच पैसे वाटप होणार का, की उद्या वाटप होणार, की आणखी कोणती दुसरी तारीख आहे, ही संपूर्ण माहिती समोर आली आहे। आणि दिलेल्या माहितीनुसार आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला असून आता दिलेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यात आता 2 लाख रुपयेची रक्कम ही जमा होणार आहे। पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले, कृषी मंत्र्यांनी सांगितलेले 2 ते 3 कामे हे तुम्हाला करावी लागणार आहेत, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। मग ती 3 कामे कोणती आहे असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काय करायचं आहे, काय करायचं नाही, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। आणि मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी हे पैसे भेटणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफीचे 2 लाख रुपये सर्वात आधी हे जमा होणार आहेत। जर यामधून तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळतील आणि सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे भेटणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे सर्वात आधी हे देण्यात येणार आहेत। सर्वात आधी कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे वाटप हे सुरू होणार आहे। तर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे सर्वात अगोदर तुमच्या खात्यावरती हे जमा करण्यात येणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आता नक्कीच तुम्हाला दिलासा मिळेल। तर चला या ठिकाणी आपण पाहूयात की हे पैसे नेमके कधीपासून येणार आहेत आणि पैसे वाटप होण्यापूर्वी कोणती शेतकऱ्यांना कामे करायची आहेत, सरकारने काय सांगितले आहे। पण आपण या ठिकाणी बघणार आहोत, स्पष्टपणे सांगितले लवकरात लवकर सरकारने यांनी सांगितलेले आहे की ही कामे करून घ्या। बघा, अखेर पैसे मंजूर झाले, 2 लाख रुपये पूर्ण सरकार देणार आहे। आधी अटी असल्यामुळे बऱ्याच जणांना या वाटपाचे कर्जमाफीचे हे पैसे देण्यात येणार नव्हते, परंतु अटी काढल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। आता पूर्ण अटी काढलेल्या असून आता डायरेक्ट तुमच्या पण बँक खात्यात हा पैसे जमा होणार आहेत। तर आता डायरेक्ट 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतची देशातील सर्वात मोठी ही कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि यामध्ये जर पाहिलं तर दिलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी कर्जमाफी असल्यामुळे आता ज्यांना आधी लाभ मिळालेला नव्हता, जे वगळण्यात आलेले होते, त्यांना पण आता 2 लाख रुपये मिळणार आहेत। म्हणजेच 2 लाख रुपये हे बँक खात्यात आता जमा करण्यात येणार आहे आणि यासाठी कोणत्याही क्षणी हे पैसे जमा होऊ शकतात। तर या ठिकाणी बघा कधीपर्यंत जमा होणार आहेत आणि पैसे मिळवण्यासाठी कोणती कामे शेतकऱ्यांना करायची आहेत, जेणेकरून की कर्जमाफीची टोटल रक्कम मिळेल याबद्दल पण सर्व संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या किसान कॉर्नर चॅनलला ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन हा बघत चला, जेणेकरून तुम्हाला पण कळेल नेमकी सरकारने आता काय घोषणा केलेली आहे। आणि या माहितीनुसार 1000 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत, ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे आज 11 वाजल्यापासून 2 लाख रुपये हे कर्जाचे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, आता राहिलेला महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजेच महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सरकारने सूचना दिलेल्या आहेत, मग ते पैसे कशा पद्धतीने जमा होणार आहेत आणि कोणती कामे हे शेतकऱ्यांना करायची आहेत। आणि बघा, हे पैसे आज रात्रीपासून हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत की उद्यापासून येणार आहेत की दुसरी कोणती तारीख आहे, तसेच मुख्यमंत्री काय म्हटलेत, सर्व काही मी तुम्हाला या राहिलेल्या व्हिडिओमधून थोडक्यात सांगून टाकणार आहे। आणि या ठिकाणी इथून पुढचा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकत चला। बघा शेतकरी मित्रांनो, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी संपूर्ण अपडेट ही आलेली आहे। आता नेमके कर्जमाफीचे पैसे आज खात्यात जमा होणार आहेत की उद्यापासून जमा होणार आहेत आणि याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती कामे करायची आहेत ते पण माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर आता काळजी करण्याचं अजिबात कारण नाही, कारण पुढील काही क्षणातच ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही कर्जमाफीची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे।
कर्जमाफीचे पैसे खात्यावरती आज 11 वाजल्यापासून ही सुरू होणार आहेत. पण हे सगळं कसं होणार आहे? चला तर बघूया. आता लगेच बघूया की यामधील अनेक महिने किंबहुना अनेक वर्ष एकाच गोष्टीची वाट पाहत होते, ती म्हणजे कर्जमाफी. कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे कर्जमाफ होईल का? तर कर्जमाफ होणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांचं होईल आणि त्यासाठी कोणती कामे करावी लागणार आहे ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पुणे श्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेसंदर्भात ही सर्व प्रोसेस आज आपण यामधून पाहणार आहोत. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इथून पुढची माहिती सर्वात महत्त्वाची आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. म्हणजेच आपल्याला समजेल की यामधील कोणती 3 कामे हे आज करणं आवश्यक आहे. जर ही 3 कामे पूर्ण असतील तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे 11 वाजल्यापासून कर्जमाफीचे पैसे हे जमा होणार आहेत. मित्रांनो, कोणती 3 कामे करायची आहेत? तर शेतकरी मित्रांनो, कोणती 3 कामे करायची आहेत? मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेले आहे? मित्रांनो, हे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. मित्रांनो, आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. तुम्हाला महत्त्वाचे काम करायचे आहेत आणि ही जर काम केले तरच पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही क्षणी हे 2 लाख रुपये हे जमा होणार आहेत. आणि मित्रांनो बघा, यामध्ये आधार जोडणी, खातेदारांनी बँकेमध्ये आपल्या खात्यासोबत स्वतःचा आधार क्रमांक नोंदवणे हे गरजेचं आहे. त्यानंतर बघा, दुसरं काम आधार सीडिंग. शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ घेण्यासाठी खातेदाराने बँकेमध्ये आपला बचत खात्यासोबत आधार क्रमांकाची जोडणी करणं हे देखील अनिवार्य आहे. आधार प्रमाणीकरण जर केलेले नसेल तर लक्षात घ्या, हे काम करायचं आहे. आधार प्रमाणीकरण जर केलं तर मोठा फायदा आहे. डायरेक्ट 2 लाख रुपये हे मिळून जातील. आणि आता बघा, खातेदाराने बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करून घेणं. या प्रक्रियेसाठी खातेदाराला आधार क्रमांक आणि बायोमेट्रिकची ठसे याची माहिती CDR म्हणजे सेंट्रल आयडेंटिटी डाटा रिपोर्टर याच्याकडे जारी केली जाते आणि त्याद्वारे जाहीर केली जाते की हा शेतकरी या आधार क्रमांकाशी हा संलग्न आहे. आणि प्रमाणीकरण करून घेणे हे अत्यंत गरजेचं आहे. ही देखील गोष्ट हे आता लक्षात घ्या, जेणेकरून सर्वात मोठा फायदा होईल आणि ही गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात घ्यायची आहे. चला आता राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत? कर्जमाफीचे पैसे आजच टाकणार आहेत की उद्या टाकणार आहेत की दुसरी कोणती तारीख आहे? तर ही यामध्ये या व्हिडिओमधून आपण या अगोदर हे पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.